नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयश कोडे. तुमचं कोडे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनल कडून तुमचे सहर्ष स्वागत. आज आपण बघतोय क्वाड्रॅटिक इक्वेशनचे लेक्चर नंबर 2.11. याच्यामध्ये आपण 10वीचं क्वाड्रॅटिक इक्वेशन अल्जेब्रा मध्ये दुसरा धडा बघतोय. ह्याच्यापर्यंत आतापर्यंत आपण प्रॅक्टिस सेट 2.6चा पहिला पार्ट बघितलाय, ज्याच्यामध्ये आपण 1 ते 5 एक्झाम्पल बघितले. आता आपण दुसरा पार्ट बघतोय. ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे दुसरा पार्ट. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 6 ते 10. मग 6वं एक्झाम्पल बघू. आपल्याला काय लिहितं की मिस्टर कसाम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पोट्स. अर्थन पोट्स म्हणजे काय? मातीची भांडी. मग कसाम काय करतो? एक मातीची भांडी पिण्याचा एक बिझनेस करतात. ही मेक्स सर्टन नंबर्स ऑफ पॉट ऑन डेली बेसिस. दररोज एक ठराविक काही संख्यांमध्ये काय बनवतात? मातीची भांडी बनवतात. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट म्हणजे एका भांड्याची जी कॉस्ट प्राइस आहे, जी बनवण्याची जी किंमत आहे, इज 40 जास्त दॅन 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट. जेवढे पॉट्स आहेत त्याची 10 पट अधिक 40 हे काय आहे? एका पॉटची बनवण्याची कॉस्ट आहे. ही मेक्स इन 1 डे, एका दिवसामध्ये. इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज 600 रुपये, की सगळ्या पॉट्सची एकूण बनवण्याची जी किंमत आहे ती किती? 600 रुपये आहे. फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स इट मेक्स. रोज किती पॉट्स बनवतो आणि एका जी पॉट आहे एका पॉटची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ती काय आहे? सोल्युशन घेऊ पाहिजे आपण. इथे काय म्हणणार आहे आपण? ही मेक्स सर्टन नंबर्स ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. लेट्स अज्युम कॉमा काय सर्टन नंबर. मी इथे काय नंबर्स ऑफ pots he makes on daily basis B eggs. की दररोज तो काय बनवतो? एक स्पॉट बनवतो, काही पॉट्स बनवतो. इथे काय करणार आहे? द प्रोडक्शन कॉस्ट फ्रॉम फर्स्ट कंडिशन the production cost of each pod. Production cost of each pod is ₹14 more than 10 times total number of pods. ओके, म्हणजे रोज तो एक स्पॉट बनवतो आणि त्याची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे हे काय 40 मोर आहे 10 टाइम्स द कॉस्ट. म्हणजे काय म्हणणार आहे? आपण कॉस्ट ऑफ 1 पॉट इज इक्वल टू काय करणार आहे आपण? इथं 10 पर म्हणजे 10 एग्स अधिक 40 ही काय येणार आहे आपली? एका पॉटची प्रोडक्शन कॉस्ट. म्हणजे एवढ्या रुपयाला एक पॉट बनतो. आपल्याला काय सांगितलंय की एकूण दिवसामध्ये सगळ्या पॉट्सची एकूण बनवायची किंमत किती आहे? 600 रुपये. इथं फ्रॉम सेकंड कंडिशन इथे आपण काय म्हणणार आहे की इफ द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज 600 रुपये. इथं आपण ते आहे नाही नसल्याची प्रोडक्शन कॉस्ट प्रोडक्शन कॉस्ट ऑफ all pots per day is 600. म्हणजेच या रोज एक भांडी बनवतो, एक स्पॉट्स बनवतो आणि एका पॉटची किंमत एवढी आहे. मग एका दिवसामध्ये एकूण किती? 600. या दोघांचं गुणाकार किती आहे? 600. एक्स गुणिले 10 एक्स अधिक 40 बरोबर 600. याची मांडणी करायची.
इथे काय करणार, एक्स यांचा गुणाकार 10x² अधिक 40x वजा 600 इज इक्वल टू 0. अधिक 600 करायनंतर वजा 600. हे तर सगळ्यांना काय करायला, डिवाइड बाय 10 टू बोथ साइड्स. इथून काय भेटेल आपल्याला, x² अधिक 4x वजा 60 इज इक्वल टू 0. मग आपण इथं फॅक्टरायझेशन मेथडने आपण सॉल्व्ह करू. हेच मांडणी घेऊन घ्यायची, x² अधिक 4x वजा 60 इज इक्वल टू 0. पहिल्या आणि शेवटच्याला पण काय भेटणार आपल्याला, 60ची फोड अशी करायची की बेरीज वजाबाकी 4 आले पाहिजे. इथे काय येणार आहे, सोपं, 10 60, पण वजाबाकी काय पाहिजे, अधिक 4, ह्याला प्लस याला मायनस. मग इथेच मांडणी करायची, x² अधिक 10x वजा 6x वजा 60 इज इक्वल टू 0. पहिल्यातून कॉमन काय येणार आहे, x, कारण x अधिक 10, दुसऱ्यातून कॉमन काय येणार, -6 x अधिक 10 इज इक्वल टू 0. मग दोघांतून कॉमन काय येतात, x अधिक 10. दोघांमधून तर x अधिक 10 जर आपण कॉमन घेतला ते शिल्लक काय आहे, x अधिक 10 x वजा 6 इज इक्वल टू, दोघांमध्ये सेम आहे ब्रॅकेट, ते आपण कॉमन घेतलं ते काही शिल्लक आहे. मग आपण काय करणार की दोघांचा गुणाकार 0 आहे, म्हणजे काय, दोघांपैकी एकाची व्हॅल्यू काय असणार आहे, 0. ठीक आहे, मग आपण काय लिहिणार, x अधिक 10 इज इक्वल टू 0 और x वजा 6 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू काय येणार, -10, x इज इक्वल टू काय येणार आहे, 6. आणि आपल्याला काय माहिती आहे, नंबर्स ऑफ गॉड्स काय असतात, कधीही 0 निगेटिव्ह नसतात. इथे आपल्याला येणार, हेन्स द नंबर ऑफ गॉड्स is never negative. Therefore, इथे काय देणार आपण की आपण एक काय म्हणले, दररोज किती भांडी बनवतो. मग इथे काय म्हणलं, therefore आपण म्हणणार he makes काय देणार, he makes 6 pots on 6 pots, दररोज 6 pots बनवतो on दररोज तो 6 भांडी बनवतो. ठीक आहे, मग इथं आपण दुसरी कंडिशन लिहिली ना, हेन्स काय म्हणणार आपण, द कॉस्ट ऑफ 1 pot, हेन्स कॉस्ट ऑफ 1 pot इज इक्वल टू काय येणार आहे, 10x अधिक 40, 10 60 अधिक 40 इज इक्वल टू 100 रुपीज. इथे आपण लिहिणार कॉस्ट ऑफ 1 pot इज इक्वल टू 100 रुपीज. एका पॉटची कॉस्ट प्राइस काय येणार आहे, 100 रुपये. ओके, म्हणजे दोघांचं गुणाकार काय येणार, रोज 6 बनवतो गुणिले 100, 100 600, म्हणजे 100 रुपयाला एक भांड बनवतो, रोज किती 6 भांडी बनवतो. अशा प्रकारे आपण पहिला क्वेश्चन बघितलाय. दुसरा क्वेश्चन कडे बघू. दुसरा क्वेश्चन काय दिला आपल्याला की बघा, प्रत्येक डेज 8 hours to travel 36 kilometers downstream and return to the same spot. The speed of the boat in still water is 12 kilometers per hour. Find the speed of water. बघा, जर आपण दुसरा एक्झाम्पल बघतोय, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनल आवडत असेल तर तुम्ही त्याला नक्कीच लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे मित्र-मैत्रिणी असतील त्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ह्याच्यामध्ये काय सांगितलं की प्रत्येकला 8 तास लागतात टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम अँड रिटर्न. म्हणजे एक नदी आहे आपल्याकडे, काय आहे, एक अशी नदी आहे. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये कसं असतं, नदीला एक प्रवाह असतो, काय असतं त्याचे असं स्पीड असतं. मग तो स्पीड काय असतं, काही ठराविक स्पीड असतं, आपल्याला माहित नाही. पण जेव्हा आपण प्रवाहाच्या दिशेनं जातो, आपण जर समजा डाऊन स्ट्रीम म्हणतात त्याला, जर समजा अशी नदी आहे आणि जर समजा ती खाली चालली, ठीक आहे,
आणि त्याच्यामध्ये तुमच्याशी एक बोट आहे. जर तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नेलं तर तुमचं स्पीड कमी होतं. जर समजा तुम्ही जेव्हा स्पीडनं जात असता, कोणी वारा येत असतात, तेव्हा तुमचं स्पीड जसं होतं ऑटोमॅटिकली कमी होतं. आणि जेव्हा तुमच्या मागं स्पीड असतं तर तुम्ही स्पीडच्या दिशेला जर जात असता तेव्हा आपलं स्पीड काय होतं, वाढतं. मग इथं आपण काय लिहिणार की लेट्स, आपल्याला काय माहितीये, जे स्ट्रीम आहे त्याचं स्पीड माहित नाही, तो प्रवाह आहे त्याचं स्पीड माहित नाही, पण आपल्याला बोटचं स्पीड माहिती. बोटचं स्पीड काय सांगितलंय, 12 किलोमीटर पर आवर. मग इथं आपण म्हणायचं पहिल्यांदा सोल्युशन तर म्हणणार लेट्स अज्युम काय अज्युम करतोय आपण, द स्पीड ऑफ वॉटर करंट बी x किलोमीटर पर आवर. ओके, की त्याचं जे स्पीड आहे ते काय असणार आहे, x किलोमीटर पर आवर. याच्यामध्ये ठीक आहे. ऑल्सो काय सांगितलं, द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर is 12 किलोमीटर पर आवर. 12 किलोमीटर पर आवर आहे. म्हणजे बोटचं स्पीड काय आहे, 12. म्हणजे जर प्रवाहाच्या दिशेने खाली गेला तर स्पीड काय होणार, 12 अधिक x. जर विरुद्ध येत असेल तर काय असणार आहे, 12 वजा x. मग इथं आपण म्हणायचं इथे आपण स्पीड ऑफ बोट डाउनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने, आणि दुसरं स्पीड ऑफ अपस्ट्रीम. हे दोन प्रकार आहेत. डाउनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेने आपण खाली चालतो, अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. इथे काय स्पीड वाढणार, आता आपण घेणार 12 अधिक x, नंतर 12 वजा x. बरोबर. इथं आणि इथं मेन काय असणार आहे, x हा 12 पेक्षा कमी असणार. का कमी असणार आहे, जर x 12 पेक्षा जर जास्त असता तर त्याला माघारी येता आलं नसतं. मी तर काय असणार, x लहान थोडस स्पीड असणार आहे, त्याचं 3-4-5 टाइम असू शकतं, 1 ते 5 मिनिट असणार आहे. मग इथं आपण म्हणायचं we know the formula. कुठला माहिती आपल्याला, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे. मग आपल्याला काय माहिती की आपण काय करू, त्यामध्ये आपण एक टाकू फॉर्म कंडिशन किंवा इथं लिहू, आपण फॉर्म्युला माहिती आहे फ्रॉम फर्स्ट कंडिशन. फ्रॉम फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशन मधून काय माहिती आपल्याला की प्रत्येक डेज 8 hours takes 8 hours to travel 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम, to travel 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम एंड रिटर्न. ठीक आहे. डाउनस्ट्रीम 36 किलोमीटर खाली जातो आणि मागे 36 किलोमीटर खाली जातो, 36 किलोमीटर मागे. देअरफॉर आपल्याला टोटल टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम असेल. डिस्टन्स अपॉन टाइम इथे काय लिहिलं आपण, डाउनस्ट्रीम प्लस डिस्टन्स अपॉन टाइम अपस्ट्रीम.
खाली जायचं आणि वर यायचं. ठीक आहे. मी तसं काय टोटल किती सांगितलं आपल्याला 8 hours. 36 किलोमीटर खाली गेलं. इथं आपण लिहिलं 36 आपण 12 अधिक x अधिक 36 आपण 12 वजा x अशी मांडणी आपली येणार आहे. ओके. इथपर्यंत आपली मांडणी विसरली ना. ठीक आहे. मग ह्याच्या पुढे हेच सॉल्व्ह करायचं. एवढं फक्त हीच मांडणी खूप महत्वाची. हे जर ती मांडणी बरोबर आली मग पुढचं सगळं बरोबर येणार आहे. इथं चुकलं की मग पुढचं सगळं चुकीचं येणार आहे. मग आपण इथं काय म्हणणार हे सोडवणार. छेद वेगवेगळं आहे. छेद काय करणार सम. छेद समान कसं करणार एक दुसऱ्या एकाने दुसऱ्याला गुणणार. म्हणजे इथं आपण लिहिणार 36 तर आपण छेद समान काय येणार आहे एक दुसऱ्याला गुणायचं 12 अधिक x 12 वजा x. याने याला गुणायचं याने याला गुणायचं. इथं काय लिहिणार आपण 12 वजा x 36 आणि इथं अधिक 12 वजा x गुणिले 36 बरोबर 8 hours. ठीक आहे. मग यांचा गुणाकार करायचा. तर गुणाकार करताना मग इथं 36 आहे इथं 36 आहे. मग करू डायरेक्ट गुणाकार. काय नाही 36 न 12 गुण 12 कसा 12 36 36 आणि 7 36 आहे अधिक 432 चुकलं का अधिक 36 बरोबर 8 गुणिले इथं काय म्हणता 1 + 1 मायनस म्हणजे काय 12 एका वर्ग 12 वर्ग हे अधिक एक वजा आहे 12 वजा हिस्सा वर्ग. ठीक आहे. मग याच्यामध्ये 36 नाही 36 आहे तर 36 ला मायनस 36 इथं मांडणी काय येणार आहे. इथं आपण काय करू 8 गुणिले तिकडे भागिले करू. या दोघांची बेरीज काय येते 32 गुणिले 64 भागिले 8 बरोबर 12 वर्ग 144 वजा x स्क्वेअर. 8 ने भागला 8 1 8 8 0 8 8 64 108 आणि इकडे काय हे अधिक 144 तिकडे मायनस x स्क्वेअर इकडे प्लस x स्क्वेअर अधिक 108 तिकडे गेला वजा 108 144 वजा 108 x स्क्वेअर बरोबर काय होणार आहे यांची वजाबाकी काय येते आपली 36 हो. इथे 36 आणि इकडे वजा किंवा आपण तर समजा हे रूट काढलं x काय नाही x व्हॅल्यू मिळणार आहे 6 प्लस मायनस 6 असतं किलोमीटर पर आवर. पण आपल्याला माहिती स्पीड कधी काय निगेटिव्ह नसतं. इथं आपल्याला आपण इथं म्हणणार स्पीड इज नेव्हर निगेटिव्ह therefore right speed is never negative therefore आपण x काय मानले स्पीड ऑफ वॉटर करंट therefore speed of water current is काय नाही 6 किलोमीटर पर आवर. 6 किलोमीटर पर आवर हे आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. मग हा झाला आपला 7वा क्वेश्चन. आता बघा आपण 8वा क्वेश्चन. 8वा क्वेश्चन काय दिले पिंटू टेक्स 6 days more than Nishus to complete a certain work. If they work together, they finish it in 4 days. How many days would it take to complete the work if they work alone? म्हणजे ही काय असेल पिंटू नावाचे विद्यार्थी आहे. हे पिंटू एक आहे आणि निशू आहे. इथं आपण काय म्हणू की निशू टू कम्प्लीट सर्टन वर्क. म्हणजे आपण म्हणू की निशूला 1 दिवस लागतात तर पिंटूला काय लागणार 6 दिवस जास्त लागतात.
इथं आपण याला सोल्युशन पहिल्यांदा लेट्स अज्युम काय अज्युम करू आपण द टाइम Nishu takes to complete the work be X days. ठीक आहे, एक काम पूर्ण करण्यासाठी निशूवर किती वेळ घेतली? 1 दिवस घेतात. इथं आपण काय म्हणणार? मग इथं therefore Pintu takes 6 more than Nishu. Therefore, किंवा आपण इथं व्यू फ्रॉम फर्स्ट कंडिशन इथे छोटंसं वाक्य ऍड करावं आहे. From first condition, Pintu takes 6 more days than Nishu. Therefore, Pintu takes X अधिक 6 days to complete the work. To complete the work. ठीक आहे की आपल्याकडे 2 जण निशूला 1 दिवस लागतात, पिंटूला 6 दिवस जायला लागतात. 1 अधिक 6 असे लागले. मग इथं आपल्याला काय सांगितलं? इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. म्हणजे याच्यामध्ये बघा therefore from second condition ठीक आहे. म्हणजे जर समजा निशू टेक्स किती 8 days टू कम्प्लीट वर्क, म्हणजे इथं आपण काय म्हणणार आहे? फ्रॉम सेकंड कंडिशन टुगेदर, इथं तुम्ही थोडक्यात लिहितो टुगेदर दे कम्प्लीट द वर्क इन 4 days. ठीक आहे, म्हणजे दॅट इज दे कम्प्लीट 1/4 वर्क डेली. दिवसाला किती 1/4 काम पूर्ण करतात. 2 दिवसाला 2/4, 3 दिवसाला 3/4, 4 दिवसाला 4/4 म्हणजे काम पूर्ण करतात. 4 दिवसाचं काम पूर्ण करत असतील, एका दिवसाला 1/4 काम करतात. म्हणजे इथं निशू 1 दिवसाला सगळं काम पूर्ण करत असेल, एका दिवसाला किती करणार? 1/1. आणि पिंटू एका दिवसाला जर 106 दिवसामध्ये सगळं काम पूर्ण करतो, तर एका दिवसाला 106. म्हणजे सिमिलरली Nishu completes Nishu and Pintu completes 1/8 and 1/6 वर 1/x आणि 1/6 वर डेली. ठीक आहे, एका दिवसाला. therefore 1/x अधिक 1/6 बरोबर 1/4. ही झाली आपली मांडणी. जर समजा 1 दिवसामध्ये पूर्ण काम कम्प्लीट करत असेल, तर एका दिवसाला ते काय करणार आहे? 1/20 काम पूर्ण करणार
आहे. मग या दोघांची हिची बेरीज करायची. त्याची बेरीज काय होणार आहे? आपण छेद समान करणार. छेद समान काय होणार आहे? एक्स गुणिले एक्स अधिक 6. एकच गुणाकार करायचा. काय होणार इकडं? एक्स अधिक 6 अधिक इकडं एक्स बरोबर 1/4. आपले 1/4 आहे तसं. याचं काय करायचं? एकच गुणाकार करायचं. इथं काय येणार आहे? 4 गुणिले 2x अधिक 6. तुला काय नाही गुणाकार काय येणार? x² अधिक 6x. ही जाईल आपली मांडणी. ओके, मग यांचा गुणाकार करायचा. 4 दुने 8x अधिक 4 24 बरोबर x² अधिक 6x. इकडे अधिक सगळं वजा करायचा. मग आपल्याला फायनल जे आपल्याला इक्वेशन भेटणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन ते काय भेटणार आहे? x² अधिक 6x वजा 8x वजा 24 इक्वल टू 0. म्हणजे एकदम याची वजा वापरणार x² वजा 2x वजा 24 इज इक्वल टू 0. इथे ए काय येणार आहे? 1. म्हणजे पहिल्याने शेवटच्याला म्हणायचं 1 गुणिले 24 काय येणार आहे? 24. 24 ची फोड अशी करायची की त्यांची बेरीज वजा काय आली पाहिजे? 2. मग काय येणार आहे? 4 24. आणि इथं मायनस आलं पाहिजे. म्हणजे याला 6 ला मायनस आणि ह्याला प्लस. हेच मांडणीने आपण लिहून घेणार. काय लिहिणार आहे आपण? x² अधिक 4x वजा 6x वजा 24 इज इक्वल टू 0. इथून कॉमन काय येणार? x अधिक 4. इथून कॉमन काय येणार? 6. काय येणार? x अधिक 24. हे पहिलं ब्रॅकेट आणि दुसरं ब्रॅकेट सेम आले. आपण ते बरोबर सोडवले. x अधिक 4 x वजा 6 इज इक्वल टू 0. ओके, म्हणजे आपले 2 आलेले आहेत. या दोघांचा गुणाकार काय दिला आपल्याला? 0. म्हणजे दोघांपैकी काय असणारी व्हॅल्यू? 0 असणार. दोघांचा गुणाकार इथं आपण लिहिणार x अधिक 4 इज इक्वल टू 0 x वजा 6 इज इक्वल टू 0. इथे x इज इक्वल टू काय येणार आहे? -4 आणि x इज इक्वल टू काय येणार आहे? 6. ठीक आहे. आणि आपल्याला काय माहितीये की जे 1 कम्प्लीट आहे मायनस मध्ये नसतं. इथं आपण काय म्हणणार आहे? इथं एक्स काय ना 6. मग इथं काय ना आपण एक वाक्यात लिहिणार आन्सर की आपण एक लिहिणार hence days are never. जे दिवस असतात ते निगेटिव्ह नसतात. आपण कधी म्हटले का वजा 4चे 6 तुम्ही काम पूर्ण करा? तर नसतात. ते नॅचरल नंबर मध्ये 1 दिवस 2 दिवस 3 दिवस असं काहीच येतं. किंवा एडिशन्स मध्ये लिहू शकतं की 2 दिवसामध्ये 1.5 दिवसामध्ये काम पूर्ण होईल असं काहीतरी होऊ शकतं. पण इथं निगेटिव्ह कधी येणार नाही. हेच डेज आर नेव्हर निगेटिव्ह. मग त्यामुळे एक्स ची व्हॅल्यू काय येणार आहे? हेन्स therefore मी इथे आपण therefore x इज इक्वल टू 6 days. तर एक्स काय आपण एक्स काय म्हणले आपण की द टाइम निशू टेक्स टू कम्प्लीट वर्क इन 8 days. निशूला 6 दिवस लागतात म्हटल्यानंतर पिंटूला इतके लागतात 6 6 12. ओके, म्हणजे जर निशूला 6 दिवस लागतात पिंटूला 12 दिवस लागतात. म्हणजे आपण येऊ खाली एका वाक्यामध्ये करतो. इथे घेऊ आपण आन्सर काय लिहिणार आहे आपण की इथं की निशू टेक्स आन्सर पहिला आहे. दोघांकडे घेऊ. निशू टेक्स किती एज किती 6 days days to complete the work. जर एकटे काम केलं निश्चित 6 दिवस येते काम पूर्ण करण्यासाठी. एकटे काम पूर्ण करण्यासाठी. आणि दुसरं सेम वाक्य घ्यायचं. पिंटू टेल्स सांचा किती 12 days to complete the work alone. ठीक आहे. पिंटू आणि निशू दोघांचं काढणं आपण 6 दिवस आणि 12 दिवस लागतात. पुढं 9वा क्वेश्चन बघ.
ते 9वा क्वेश्चन. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. चॅनलला नवीन असला तर नक्की सबस्क्राईब करा. जो बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, म्हणजे जर मी नवीन व्हिडिओ टाकला तर तो सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुम्हाला जे नोटिफिकेशन येईल. ठीक आहे. इथे काय दिलंय की 460 इज द डिवायडेड, 460 इज डिवायडेड बाय नॅचरल नंबर. क्वेश्चन इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवाइड. इथं आपण काय सरळपर्यंत आपण व्ही मध्ये फॉर्म्युला सोल्युशन ते आपण लिहिणार व्ही नो दो फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला माहिती आपल्याला की डिव्हिडर इज इक्वल टू डिवायझर गुणिले क्वेश्चन अधिक रिमाइंडर्स. मग इथं फ्रॉम कंडिशन फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय सांगितलं. क्वेश्चन इज 6 more than 5 times the divisor. ठीक आहे. क्वेश्चन काय आहे 6 more than 5 times the divisor. म्हणजे आपण काय म्हणू लेट्स अज्युम the divisor B is therefore question B will be क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन इज 6 more than 5 times the divisor. म्हणजे डिवायझरची 5 पट 5x अधिक 6. ओके. आणि आपल्याला काय दिलंय अँड रिमाइंडर इज 1. आणि मग पुटिंग व्हॅल्यू इन द फॉर्म्युला वी गेट. आपल्याला काय मिळतं याच्यामध्ये की डिव्हिडंड किती हा 460 बरोबर डिवायझर गुणिले क्वेश्चन एक्स गुणिले आपला जो डिवायझर आहे तो एक्स घेतला आपण एक्स गुणिले 5x अधिक 6 अधिक 1. आपलं जो रिमाइंडर तो काय 1. ही व्हॅल्यू पुट करायची. इथं काय येणार गुणाकार 5x² अधिक 6x अधिक 1 अधिक 460 तिकडे गेलो वजा 460 इज इक्वल टू जी. म्हणजे सोडवायचं नाही 5x² अधिक 6x वजा काय होणार 459 इज इक्वल टू जी. हे काय येणार आहे आपली 4 येणार आहे. ठीक आहे. मग पहिल्यानी शेवटच्या बोललो आपण. आता इथं 4 करणं म्हटलं तुम्हाला अवघड वाटेल. 5 गुणिले 559. आता ह्याला कुठला सेंटेन भाग जातो तर बघा 4 आणि 5 9 9 9 8 याला इथे बेरीज 9 आली 18 येईल म्हणजे 9च्या पाड्यात आहे 9 ने भाग जातो 5 गुणिले 9 9 5 45 51 5 9 45 गुणिले 51 ही अशी मी कोड केली. याच्यात जर फरक बघितला तर तो किती येतोय 6चा म्हणजे इथे फोड असणार आहे. त्याचा गुणाकार सुद्धा मी नाही केलं. गुणाकाराची फोड काय असणार आहे 45 गुणिले 51. थोडं जरा मी सुटसुटीत लिहितो 45 गुणिले 51. व्हॅल्यू काय आल्या पाहिजे +6 म्हणजे हे प्लस आणि हे मायनस. मग त्यामध्ये आपण मांडू काय भेटेल आपल्याला 5x² मायनस 45 अधिक 51x वजा 459 इज इक्वल टू 0. पहिल्यातून कॉमन काय येणार आहे x नाही 5x 5x याला काय x वजा 5 9 45. दुसऱ्यातून कॉमन काय आहे दुसऱ्यातून कॉमन काय येणार आहे 51. नाही तर काय येणार आहे 51 1 51
5190 काय असतं 459. ओके. ओके, मग आता दोघांमध्ये काय आहे, एक्स वजा 9 आहे, इथं पण एक्स वजा 9 आहे. दोघांमधून एक्स वजा 9 हा कॉमन घेतला आहे. आपल्याला काय भेटत, एक्स वजा 9 आणि दुसरं कॉमन काय आहे 5 एक्स आणि 51 इज इक्वल टू 0. आणि इथं 5 एक्स वजा 9 इज इक्वल टू 0 और 5 एक्स आणि 51 इज इक्वल टू 0. एक्स ची व्हॅल्यू काय येणार आहे 9 एक्स बरोबर वजा 51 5. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपल्याला काय माहिती, फाइंड द कोशंट आणि डिवायझर. आता कोशंट तुम्ही मला सांगा, याच्यामध्ये कधी फ्रॅक्शन मध्ये रनिंग येतो तर नाही, व्हॅल्यू काय येणार नेहमी पॉझिटिव्ह. मग आपण नीट म्हणणार हेन्स आपण काय घेणार आहे, एक्स काय म्हणलं आपण डिवायझर हेन्स डिवायझर नेवर निगेटिव्ह. मग देअरफॉर आपल्याला काय काय सांगितलं, कोशंट आणि डिवायझर. देअरफॉर डिवायझर will be 9. Therefore, आपण and quotient will be काय येणार आहे 5 आणि 6 9 5 45 आणि 6 45 आणि 6 काय येणार आहे 51. ठीक आहे. इथं आपण लिहू शकतो का हिअर निगेट व्हॅल्यू ऑफ डिवायझर क्वोशंट आहे 9 and 51. ठीक आहे, लक्षात आलं का. मग याच्यानंतर आपण बघणार फायनल एक्झाम्पल. शेवटचं जे एक्झाम्पल आहे, शेवटचं एक्झाम्पल काय दिलं आपल्याला, एक ट्रॅपेझियम दिलेला आहे. मग ट्रॅपेझियमचा जे एरिया असतो तो इझी असतो. काय असतो की जो ट्रॅपेझियम आहे जर मराठीमध्ये बघितलं तर 1/2 समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची काय असते, समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची म्हणजे काय, म्हणजे पॅरलल लाईन्स, पॅरलल जे साईड्स आहेत एक्स आणि 2x अधिक 1 गुणिले उंची. ठीक आहे. मग इथं आपण लिहू इन द सोल्युशन काय लिहिलं आपल्याला सोल्युशन की एबी पहिल्यांदा गिव्हन लिहू आपण एबी पॅरलल टू सीडी. याच्यामध्ये एबी सीडी पॅरलल आहे. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज 33 सेंटीमीटर स्क्वेअर. याच्यामध्ये अगोदर आपण अजून एक कंडिशन दाखवू की क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ ट्रॅपेझियम. क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ ट्रॅपेझियम. क्वेश्चन पत्र तयार तसं दिले. ठीक आहे. मग आपण काय म्हणतोय म्हणायचं वी नो, आपण येणार वी नो द फॉर्म्युला. इथे जर तुम्ही बुक मध्ये बघितलं तर तुम्हाला सगळं फ्री मध्ये दिलेलं आहे. सगळं कसं सोडवायचं रिकाम सगळं दिलेलं आहे आणि पण आपण ते सोडवलं आणि आपण जर समजा क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला एक्झाम मध्ये आता प्रश्न आला तर कसं सोडवलं पाहिजे हे तुम्हाला वी नो द फॉर्म्युला. इथं म्हणलं ना एरिया ऑफ ट्रॅपेझियम काय येणार आहे 1/2 समांतर बाजूंची बेरीज. इथं काय लिहिणार सम ऑफ पॅरलल साइड्स सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड्स गुणिले आया. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण व्हॅल्यू बुक करणार. इथे जेव्हा आपण कुठे
व्हॅल्यूज इन अबव इक्वेशन फ्रॉम गिवन डायग्राम. दिलेल्या डायग्राम मधून वरच्या फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू मांडू. मग एरिया ऑफ ट्रॅपेझियम काय दिलं आपल्याला 33. 1/2 गुणिले कंसामध्ये पॅरलल लाईन साईज कुठला एबी आणि सी ते काय येणार x अधिक 2x अधिक 1 गुणिले हाईट काय आहे 1 वजा 4 यांचा गुणाकार काय येणार आहे 33 येणार. इथं भागिले 2 ते गुणिले 2 करू आणि सॉल्व करू म्हणजे इथं काय येणार 1 2x आणि 3x 3x अधिक 1 दुसऱ्या कंसामध्ये 1 वजा 4 बरोबर 66. थोडस किचकट दिसतंय ते किचकट आहे ते ठीक आहे. पहिल्यांदा 3x वजा 1 3x सगळ्या आणि x वजा 4 बरोबर 66. गुणाकार करायचा 3x गुणिले 3x स्क्वेअर 3 चौक 12 वजा 12x येणारा गुणिले अधिक x वजा 4 इक्वल टू 66. हे सोडायचे 3x स्क्वेअर x वजा वगैरे काय येणार आहे वजा 11x वजा 4 वजा 66 इक्वल टू 3x स्क्वेअर वजा 11x वजा 66 आणि 4 काय येणार आहे 70 इक्वल टू 0. मग 70 गुणिले 3 पहिल्या आणि शेवटच्या ए आणि सी ला बनायचं असेल 3 7 21 210 किंवा आपण काय करू 3 गुणिले 70 ची कोड ठीक आहे. कशी कोड 3 7 21 210 21 आहे 2 21 मध्ये 200 असतं यातला फरक किती 11 आणि यांची वजा काय पाहिजे वजा म्हणजे हे बाजू वजा आणि ह्याला अजून हेच मान्य करू काय लिहिणार आपण 3x स्क्वेअर वजा 21x अधिक 10x वजा 70 इज इक्वल टू 0. मग कॉमन टायमिंग मध्ये देतो 3x x होता 3 7 21 यातून कॉमन काय आहे अधिक 10 शिल्लक करायचं x वजा 7 इज इक्वल टू 0. पहिलं ब्रॅकेट आणि दुसरं ब्रॅकेट हे जर सेम आलेलं आहे म्हणजे तुम्ही सोडवलेलं उत्तर बरोबर आहे. मग आपण काय म्हणणार इथं x वजा 7 हे कॉमन घेतलं शिल्लक करायचं 3x अधिक 10 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू काय आला एक असं घेऊ आपण x वजा 7 इज इक्वल टू 0 और 3x अधिक 10 इज इक्वल टू 0. दोघांचा गुणाकार 0 मग दोघांपैकी एक असणार आहे 0 असणार आहे. मग x इज इक्वल टू 7 x इज इक्वल टू -10/3. ओके मग याच्यामध्ये कुठेतरी आणि डेल्टा आहे ते काय होणार आहे निगेटिव्ह होणार आहे. आपण इथे काय म्हणणार आहे hence length is never negative therefore x is equal to 7. x ची व्हॅल्यू किती आहे आपली 7 आलेली. आपण काय काढून हाईट काढून ठीक आहे इथं सगळ्यांची लेंथ काढू ठीक आहे. इथं पण आपण लेट्स फाइंड व्हॅल्यूज. आता सगळं इझी आहे. एक्स ची व्हॅल्यू 7 आहे काय करायचे हे काय येणार आहे एबी ही 7 येणार आहे. आता एबी एक्स आहे ते निगेटिव्ह चालेल लेंथ ते निगेटिव्ह असतील नाही हे 7 7 येणार आहे 5 हे 7 2 14 15 आणि 7 7 4 गेले राहिले तरी आपण देणार लेट्स फाइंड व्हॅल्यू आपण एबी इज इक्वल टू एबी काय एक्स इज इक्वल टू स्टेबल सेंटीमीटर. आपल्याला एरिया कसं त्याला सेंटीमीटर स्क्वेअर होतं हे ना सेंटीमीटर मग याला अंडरलाईन करायचे.
इथं लेंथ बीसी काढू. लेंथ बीसी इज इक्वल टू 1 वजा 2 बरोबर 7 वजा 2 5 सेंटीमीटर. इथं हाईट लेंथ काय येणार आहे एम इज इक्वल टू काय दिलं आलेलं 1 वजा 4 7 वजा 4 3 सेंटीमीटर. ओके 3 सेंटीमीटर राहिलं सीडी. सीडी इज इक्वल टू काय येणार आहे 2x अधिक a बरोबर 7 14 15 सेंटीमीटर. ओके अशा प्रकारे आपण ट्रॅपेझॉइडच्या सगळ्या साइड्स काढलेल्या आहेत. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर व्हिडिओ तुम्हाला पुन्हा शेअर करायचा असेल, चॅनलला नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा. म्हणजे मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ठीक आहे. आता हा इथं आपला चॅप्टर संपलेला आहे. आपण नेक्स्ट भागामध्ये पुढचा 3रा धडा चालू करू. 3रा धडा आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन एपी. तो कसा आहे, कशा प्रकारचा आहे तो आपण नेक्स्ट भागामध्ये बघू. असं आहे की मग पुढील भागामध्ये नक्की भेटचाल. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढील भागामध्ये.